नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी शिक्षक मित्रांनो. पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची प्रोसेस चालू झाली आहे. याच्यात डेट वाढून मिळणार आहे. अजूनही इश्यू चालू आहे. सो ते इश्यू जर तुमच्या बाबतीत असेल तर वेट अँड वॉच करा. ट्राय करत राहा. तुम्ही नवीन विंडो जी आहे इनकॉग्निटो विंडो ही ओपन करून त्यात करा किंवा मायक्रोसॉफ्ट एज नावाचं वेगळं जे ब्राउझर आहे त्याच्यात ओपन करा. तिथे पण कदाचित होऊन जाते बऱ्याच जणांचं. सो मी तुम्हाला हे सांगतोय, पवित्र पोर्टलने अजूनही याच्यावरती प्रॉपर आन्सर दिलं नाही, पण करू आम्ही, ट्राय करत आहोत, होईल असं त्यांनी पण सांगितलंय. सो एक महत्वाचा मुद्दा घेऊन तुमच्या समोर आलोय. एक बिंदू एक पद याबद्दल नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना थोडीशी अडचण आहे. काही विद्यार्थ्यांना माहिती आहे, आय नो दॅट, पण नवीन विद्यार्थ्यांना हा इश्यू आहे. त्यामुळे हा व्हिडिओ घेतो मी. नेमकी निवड पद्धत कशी होणार आहे, निवड कुणाची होऊ शकते, संधी कुणाला मिळू शकते, यासाठी त्यांचा GR जे प्रूफ आहे GR तो पण सांगतो आणि ह्या आत्ताच्या नोटिफिकेशन मध्ये पण त्यांनी काय टाकलं ते पण सांगतो. चला मुद्द्याकडे जाऊया आपण. एक बिंदू एक पद विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू निवड कशी होणार आहे या संदर्भात बघा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बघा 100 जे प्राधान्यक्रम जनरेट करायचे ते विदाऊट साठी करायचे आहे आणि 50 प्राधान्यक्रम जे जनरेट करायचे विथ इंटरव्ह्यू साठी करायचे आहे. ओके, विदाऊट इंटरव्ह्यू साठी एकाच एक डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. आता पहिल्यांदा हे होणार आहे, मेरिट लिस्ट नुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि सेकंडला मग तुमचं काय होणार आहे, जी विदाऊट इंटरव्ह्यू असेल, विथ इंटरव्ह्यू असेल त्याला 3 जागांमधून 3 मुलं पाठवली जातील, त्यातनं एकाचं सिलेक्शन होणार आहे. ओके, पहिल्यांदा हे होणार आणि नंतर सेकंडला हे होणार आहे. ही झाली पहिली फेज 1 चालू आहे सध्या. त्या फेज 1ला हे सगळ्या गोष्टी कव्हर होतील आणि मग हे सगळं झालं, दोन्ही टप्पे झाले की परत फेज 2 येणार आहे. ओके, मग आता काही विद्यार्थी इथे सिलेक्ट होऊ शकतात, काही विद्यार्थी इथे सिलेक्ट न होता इथे सिलेक्ट होऊ शकतात, काही दोन्ही ठिकाणी होणार नाही, काही फेज 2ला परत विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूला जाऊ शकतात. बरोबर आहे, परत इथे पण जाऊ शकतात. पण कोण जाईल मग तिकडे, कोण जाऊ शकतं तिथं? एक बिंदू एक पद ही नेमकी काय कन्सेप्ट आहे ती थोडक्यात आपण समजून घेऊया. बघा, एक बिंदू एक पद निवड कशी होणार या संदर्भात तुम्ही जर मुलाखतीशिवाय बघितलं तर इथे टोटल जागा 19,881 आहे आणि मुलाखतीसाठी तुम्हाला 10,328 जागा आहे. तो संख्या खूप जास्त आहे. इथे बरेच विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे. सो इथे पहिल्याच ह्याच्यामध्ये म्हणजे पहिल्याच टप्प्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर ह्या पहिल्या टप्प्यासाठी थोडा विचार चांगला करा. तुमचे मार्क्स कसे, संख्या जास्त आहे, कट ऑफ खाली जाण्याचे चान्सेस आहेत, तुमच्या विषयानुसार, तुमच्या गटानुसार किती जागा आहेत ते पण नीट विचार करा. सो थोडा विचार करून तुम्हाला इथे प्राधान्यक्रम जनरेट करायचे. ओके, आता बघा, ही म्हणजे तुमची परीक्षाच आहे. प्राधान्यक्रम देणं ही सुद्धा परीक्षाच आहे. ज्याला खूप चांगले मार्क आहेत त्याला तर काय तो लागून जाईल, 170, 175, 180, 185 ते काय मारलं तिथे मिळून जाणार आहे. पण जे जे विद्यार्थी 130, 140, 150च्या जवळपास आहे त्यांचंही होणार सिलेक्शन, पण कुठे करायचंय तुमच्या हातात आहे. थोडासा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. 130च्या आतच्या विद्यार्थ्यांना थोडा जास्त अभ्यास करावा लागेल, कारण ते बॅक बेंचरचे थोडेसे नाही. म्हणजे मला म्हणायचं काय की तुम्हाला थोडा अभ्यास चांगला केला ना, कट ऑफ हा खाली जाऊ शकतो. म्हणजे कधी कधी असं झालं, मागच्या वेळेस असं झालं ना, 130 मार्क असून सिलेक्शन नाही, 80 मार्क असून सिलेक्शन आहे. का होतं असं ते पण मी तुम्हाला थोडं पुढे पुढे सांगत चालेल. ओके, आता हे सगळं लक्षात घेतलं तुम्ही तर एक बिंदू एक पद काय बघा. पहिले तर बघा, हा फेज 1 चालू आहे. फेज 1 मधला हा पहिला टप्पा आहे ज्यामध्ये मुलाखत शिवाय होणार आहे. बरोबर आहे. आणि दुसरा टप्पा जो होणार आहे मुलाखत सह होणार आहे. नंतर फेज 2 होणार आहे. फेज 2 मध्ये पण परत 1 नंबर आणि हा 2 नंबर. फेज 2 मध्ये पण काय होणार आहे, सेम परत 1 नंबर आहे ए शिवाय होणार आहे आणि दुसरा जो होणार आहे तो दुसरा टप्पा आहे त्यामध्ये पण सह होणार आहे. मग इथे कोण कोण जाणार आहे बघा. पहिली जी पद्धत होती ना ती अशी होती की तुमचं सिलेक्शन जर झालं असेल, सपोज माझं 1 ते 5ला सिलेक्शन झालं इथे, तर पुढे मला ना 1 ते 5च्या पुढच्या गटाचं सिलेक्शन मिळू शकतं किंवा 6 ते 8ला जर सिलेक्शन झालं तर 1 ते 5ला होणार नाही माझं, पुढच्या वर्गांना 9 ते 12ला होऊ शकतं. असं पूर्वी लागू होतं, पण आता एक बिंदू एक पद या संदर्भातला GR पण आलाय आणि त्यांनी याच्या नोटिफिकेशन मध्ये पण सांगितलेलं आहे. काय बघा, सपोज तुमचं शिवाय इथे जागा किती आता 19,000 समथिंग आहे, 19,000 प्लस आहे. इथे तुम्ही देत असताना जर का तुमचं इथे 1 ते 5 गटाला म्हणा, 6 ते 8च्या गटाला म्हणा किंवा 9 ते 10च्या किंवा 11 ते 12 गटाला तुमचं जर सिलेक्शन झालं, इथे नाही झालं, इथे झालं, इथे जर झालं तर तुमचं सिलेक्शन झालंय म्हणजे काय म्हणतो मी बघा, मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलंय. काय मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं आहे. नंतर काय होणार तुमचं, नंतर तुमचा DV होणार आहे आणि नंतर तुमची नियुक्ती मिळणार आहे तुम्हाला. बरोबर, नियुक्ती मिळणार आहे. पण पहिल्याच टप्प्यामध्ये तुमचं जर का नाव येऊन गेलं, इथे जर तुमचं नाव आलं, हा टप्पा इथे हे महत्वाचं, मेरिट लिस्टमध्ये नाव आलं की तुम्ही इथून पुढे ह्या टेट 2025ला इथून आता पुढे भरती प्रक्रियेत तुम्ही असणार नाही, कोणत्याच नाही.
या सेकंडमध्ये सहसाठी पण नाही, फेज 2 ला पण नाही, नाही म्हणजे नाही. भले तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, कदाचित तुमचं डीव्ही झालं, डीव्ही मध्ये तुम्ही अपात्र झाला, कदाचित नियुक्ती झाली पण तुम्ही गैरहजर राहिला, किंवा काही कारणास्तव तुम्हाला जमलंच नाही जायला, किंवा डीव्हीला तुम्ही वेळेवर गेलाच नाही, वेगवेगळी काही कारण द्या, तुम्ही काही कारण द्या, पण तुमचं नाव आलं ना मेरिट लिस्टमध्ये, तुमचा विचार पुढे या भरती प्रक्रियेत होणारच नाही. कारण तुमच्या चॉईस नुसार आम्ही तुमचं सिलेक्शन दिलेलं आहे. आणि नंतर तुम्ही म्हणतात की माझे डॉक्युमेंट नाहीये, मला नाही करायचंय, मी चुकून झालं होतं, नाही म्हणजे नाही मिळणार. हा मुद्दा क्लिअर झाला. ओके, दुसरं काय, सपोज 1 ते 5 सोडा, 6 ते 8 ला मला सिलेक्शन झालं, इथे नाही झालं, इथे झालं. ओके, मग एखादा मला सर पुढचं द्या ना, मला 9 ते 10चं द्या ना, मी आहे ना एलिजिबल, नाही, इथे जरी असं सेम असं सिलेक्शन झालं, पुढे तुमचा विचार होणारच नाहीये. ओके, मग तुम्ही म्हटलं सर ठीक आहे होणार नाही, मग आम्हाला भविष्यात कधी विचारलं आमचा, तर तुम्हाला नंतर टेट 2025 झाली, आता पुढची जी टेट आहे ना, म्हणजे जी काय होईल पुढची 2027 ला होऊ देत किंवा 28 ला होऊ दे, त्यावेळेस तुम्ही परत एक्झाम द्या आणि परत तुम्ही ह्या सेम प्रोसेसमध्ये येऊ शकता. आणि त्यावेळेस अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की तुमचा मागचा सेवा काल हा पकडला जाणार आहे. याच्याबद्दल GR आलेला आहे. ओके, सो मला काय सांगायचं, तो मुद्दा महत्वाचा, एक बिंदू एक पद भेटलं तुम्हाला की पुढे तुमचा कुठेही विचार होणार नाही. सेकंड फेजला सर एखादा म्हणू शकतो सर फेज 1 ला नाही झाला, सेकंड फेजला करतील ना, नाही. ओके, आता याच्याबद्दलचं त्यांनी लिखित स्वरूपात काय दिलं ते तुम्हाला सांगतो. पहिला टप्पा दुसरा टप्पा काही असू द्या, तुमची निवड होणार नाही. बघा, त्यांचं नोटिफिकेशन आहे 6 ऑगस्ट 2026, त्यात त्यांनी 11 नंबरचा पॉईंट सांगितलेला आहे. शासन निर्णय पण आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो काय सांगितलं. 2/4/2026 याच वर्षामध्ये आलेला आहे. तरतुदीनुसार उमेदवाराचे टेस्ट 2025 चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारातील मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठी लागू राहतील. म्हणजेच पवित्र पोर्टल मार्फत एकदा निवड झाल्यास त्या चाचणीतील गुणाआधारे दुसऱ्या पदावर निवड होणार नाही. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा म्हणजेच टेट पुढची द्यावी लागेल, असं त्यांनी स्पष्ट त्या प्रसिद्धी पत्रकात पण आहे. आणि हा GR आहे, हा GR पण बघा 13, हा GR कधीचा म्हणतो मी तुम्हाला, 2/4/2026 GR तुमच्या समोर आहे. आणि यात पण त्यांनी सांगितलेलं बघा, यात पण त्यांनी सांगितलेलं आहे हे लागू करायची सुधारित पद्धत, बरोबर. सो या अनुषंगाने त्यांनी हे सगळे मुद्दे क्लिअर केलेले आहेत. तो एक बिंदू एक पद नीट लक्षात घ्या. प्राधान्यक्रम जनरेट तर होतील, लॉक करताना ह्या गोष्टी लक्षात घ्या, तुम्हाला परत चान्स नाहीये. सो आता 100 प्राधान्यक्रम किंवा 50 प्राधान्यक्रम देताना विचारपूर्वक द्या. उगच दिलं, रत्नागिरी देऊन टाकलं, पहिलं झालं सिलेक्शन, ठीक आहे, मी पुढच्या टप्प्यावर जाऊन दुसरं घ्यायचंय मला, किंवा फेज 2 ला जाईल मी, चान्स नाही. तो आता देताना विचार करा, ज्या जिल्ह्यात तुम्ही जाऊ शकत असाल त्याच जिल्ह्याला पहिले प्रेफरन्स द्या. ज्या जिल्ह्यात तुम्हाला जमणारच नाहीये त्यांना एकतर देऊच नका. आणि अगदी जर तुम्हाला वाटलं की नाही सर पहिले हे नाहीच झालं तर मी तिकडे जायला तयार आहे, तर मग त्यांना खाली ठेवा. मी सांगतो ते नीट लक्षात घ्या. दुसरं, तुमच्या ह्यामुळे तुमच्या अशा काय म्हणजे आपण निर्णयामुळे कदाचित काही विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. सपोज तुम्हाला रत्नागिरीला जायचंच नाहीये, तो रत्नागिरी तुम्ही दिलं नाही तर कुणीतरी रेडी रत्नागिरी जायला, कुठेही झालं तरी चालतंय, त्याला ऍटलीस्ट ती जागा मिळेल. उगाच तुम्ही देऊन टाकायचं, ते अडकून जायचं पुढच्या प्रोसेसमध्ये, ते रिक्त जागा परत फेज 2 ला येतील, पण उगाच वेळ जातोय, तो त्या विद्यार्थी धडधड होते, घाबरतो विद्यार्थी. सो जर शक्य असेल तर तुम्ही जिथे जाणार आहात तेच द्या, बाकी देऊ नका. तुम्ही इतर मित्रांना तुमच्या मित्रांना कळवा की जिथे शक्य आहे तुम्हाला जाणार आहात खरंच तिथेच द्या. पण काही विद्यार्थी आहेत की कुठे जायला तयार, त्यांनी मात्र निश्चिंत राहा, तुमचं सिलेक्शन होईल मग कुठेतरी. पण तसाही विचार करा. सो हा विचार सगळ्यांसाठीच आहे. योग्य वाटला तर नक्की कमेंटमध्ये पण कळवा आणि तुमच्या मित्रांना कळवा. सो एक बिंदू एक पद तुमचा हा मुद्दा क्लिअर झाला का मला कमेंटमध्ये सांगा. अजून काही इश्यू असेल तर आमच्या टीमला कॉल करू शकता. अदरवाईज मेंटरशिपच्या बॅचमध्ये पण आज माझा 2:30 वाजता लाईव्ह लेक्चर आहे, त्यामध्ये आपण भेटूया. व्हिडिओ आवडलं तर लाईक करून सांगा, शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.